वसमत तालुक्यातील कोरुंदा येथे MIT फार्म्स नवीन मार्केट व प्रोसेसिंग प्लॉटचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष निरंजनराव इंगोले पाटील हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक आत्मानंद गिरी महाराज, फुलारी मंदिराचे महंत प्रभाकर बाबा दुतोंडे हे होते। या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी बांधवांनी MIT फार्म्सला एक वेळ अवश्य भेट द्यावी। समृद्धी मराठीसाठी वसमतराव सुबेद मस्के। याने हे जे प्रोजेक्ट उभा केलेला आहे याच्यासाठी आम्ही त्यांना सोमठाणा या गावातर्फे त्याचं शुभेच्छा देतो। जिल्ह्यामध्ये आपल्या हळद हे मुख्य पीक असून शेतकऱ्यांना मार्केटमध्ये जाण्यासाठी अडचणी होत होत्या, काटे वगैरे लेट होत होते। त्या हिशोबानं आम्ही शेतकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा, ताबडतोब काटा, पेमेंट विदाऊट कट्टी, कुठली कट्टी नाही या मार्केटमध्ये आमच्या असं केलेलं आहे। जास्तीत जास्त लोकांनी आमच्याकडे माल आणावा, भाव आणि ताबडतोब सुविधा म्हणजे एका दिवसामध्ये खुल्लं करून पेमेंट वगैरे काटा। हिंगोली जिल्हा आणि हे तालुके याच्या सेंटरमध्ये हा भाग येतो नैसर्गिकरित्या, आणि ह्या ठिकाणी ताबडतोब आता शेतकऱ्यांना माफ होईल, ताबडतोब बीट होईल आणि त्यांना भाव मिळून योग्य ते त्यांना जास्तीत जास्त भाव देण्याचा इथं प्रयत्न होणार आहे आणि शेतकऱ्याच्या चांगली सुविधा उपलब्ध झाली। म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की ह्या ठिकाणी जास्तीत जास्त माल आणावा, जेणेकरून या प्रोजेक्टचा प्रकल्पाचा मॉडिफिकेशन होऊन भविष्यामध्ये इथं मोठं जर झालं तर याला पॉलिश, याचे पावडरचा कारखाना ह्या ठिकाणी होऊ शकतो। म्हणून शेतकऱ्यानं या कंपनीला किंवा या प्रोजेक्टला प्रतिसाद जर दिला तर भविष्यामध्ये शेतकऱ्याचा सुद्धा याच्यामध्ये भरपूर फायदा होणार आहे। मित्रो नमस्कार, मी संजय सवंडकर आणि मी शेतकरी आणि एक प्रतिष्ठित व्यापारी आहे वसमत मोंढ्यामधला। आणि हे आमचे मित्र नातेवाईक अमोल मानकरी कुरुंदकर आणि किशोर मानकरी कुरुंदकर या नवयुवकांनी वसमत आणि कळमनुरी या दोन्ही तालुक्याच्या मधोमध बाउंड्रीवर हा प्लांट या ठिकाणी उभा केलेला आहे। हे शेतकऱ्याचे लेकरं आहेत आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी याच्या लहानपणापासून मनात होतं की शेतकऱ्याचा शेतमाल हा विक्री व्यवस्था अडचणीची आहे, ती विक्री व्यवस्था सोपी करावी, 2 पैसे शेतकऱ्याला पैसे चांगले मिळावे आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी व्हाव्यात, अशा प्रकारची तळमळ यांच्या मनामध्ये होती आणि यांनी आज पूर्णत्वास त्या ठिकाणी हा प्लांट उद्योग नेलेला आहे। मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून यांचा स्वागत करतो आणि प्लांट उभारल्याबद्दल मी शेतकरी मंडळीतर्फे आभारही व्यक्त करतो। यांना मी अभिनंदन यांचं करतो। एवढा मोठा हा प्लांट केलेला आहे ग्रामीण परिसरामध्ये आणि यांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। कृषी फार्मर प्रोड्युसरमार्फत माझी कंपनी 5 वर्ष झाली रजिस्टर केलेली आहे। माझी कंपनी स्मार्ट योजनेमध्ये बसलेली आहे आणि त्या योजनेतून मला एक 30% सबसिडी भेटलेली आहे रामराम मंडळी, आज कुरुंदा येथे आपल्या हिंगोली जिल्हा कुरुंदा येथे टोकाई रोड येथे MTC फार्मर प्रोड्युसरचा आज उद्घाटन झालेलं आहे। ही संस्था म्हणजे एक शेतकऱ्यासाठी संस्था उभारलेली आहे आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती या ठिकाणी अशा प्रकारे एक संस्था उभारून आज हळदीचं बाजारपेठ आपला हिंगोली जिल्हा एक महाराष्ट्रात नंबर 1ची बाजारपेठ असेल आणि वसमत परिसर असेल, कुरुंदा परिसर असेल, नांदेड परिसर असेल, अर्धापूर परिसर असेल, जवळपास या परिसरातील शेतकऱ्यांना कुठेही जाण्याची आणि कुठेही ताबडतोब काटा झाला पाहिजे आणि वेळेवर पेमेंट पैसे भेटले पाहिजे आणि एक चांगला भाव भेटला पाहिजे। त्या अनुषंगाने अमोलभाऊ दळवी आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचे वडील यांनी एक संकल्प केला की आज आपल्या भागातील शेतकऱ्यांना एक चांगला न्याय मिळाला पाहिजे, एक चांगला भाव भेटला पाहिजे, एक उत्तम दर्जाची आपल्या हळदीला चांगली बाजारपेठ भेटली पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी फार्मर प्रोड्युसर उभं केलं आणि खरोखरच या फार्मर प्रोड्युसर मार्फत
या भागातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा लाभ मिळेल. टायमावर पैसे मिळतील, कुठलाही बटाव नाही, अडत नाही आणि ताबडतोब काटा होईल. काटा होऊन ताबडतोब पेमेंट भेटेल आणि त्या पेमेंटमुळं आणि आपल्या भागातील शेतकरी सुखावल. कुठेही मुक्काम करायचं काम पडणार नाही. आणि या ठिकाणी एक चांगलं त्यांनी या फार्मर प्रोड्युसर उभारून चांगली बाजारपेठ उभं करून आणि चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतील नक्कीच. आणि ते